नमस्कार। आज आपण बनारसची फेमस अशी पालकची चाट किंवा पालक पत्ते की चाट बनवत आहोत। अगदी सोपी, तितकीच कुरकुरीत, यम्मी, टेस्टी, खट्टी मिठी अशी आपण आज पालकची चाट बनवत आहोत। व्हिडिओ पाहूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का? तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सहज सोपे असे इंग्रेडिएंट्स आहेत, अगदी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असे यामध्ये सामग्री वापरली। इथे मी बेसनचं पीठ वापरलेलं आहे। तर इथे 1 कप बेसनचं पीठ वापरते। त्यामध्ये 1-2 चमचे किंवा 2 टेबलस्पून आपण तांदळाचे पिठी किंवा कॉर्नफ्लोअर टाकू शकतो क्रंचीनेससाठी। त्यासोबत आपण इथे धने, जिरे आणि बडीशोप याचे एकत्र क्रश केलेली पावडर आहे। म्हणजे अगदी पावडर पण अगदी जाडसर पावडर ठेवायची। थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व जिन्नस आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पाणी टाकून एक घोळ बनवायचा। तर हा जो बेसनचा घोळ आहे तो अगदी पातळ किंवा एकदम घट्ट नसावा। एक हलकासा पालकच्या पत्त्यांवरती, पालकाच्या पानांवरती हलकासा बेसनचा एक कोट किंवा एक थर जमा होईल असाच आपण एक घोळ बनवून घ्यायचा, एक बॅटर बनवून घ्यायचं। तर आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी आता हे व्यवस्थित घोळ बनवून घेते, बॅटर बनवून घेते। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता बॅटरची। बॅटर सेट होण्यासाठी 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं। तोपर्यंत आपण काही पालकची पानं घेतली, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे। आता पुन्हा बॅटर आपलं व्यवस्थित सेट झाले। त्यामध्ये आवडीनुसार थोडीशी तीळ टाकायची, कलरसाठी थोडीशी हळद टाकायची, तसंच तिखटपणानुसार तुम्ही इथे हिरवी मिरचीची पेस्ट किंवा तिखट वापरू शकतात। मी इथे लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे। थोडंसं हिंग टाकायचं आणि व्यवस्थित सर्व बॅटर पुन्हा मिक्स करून घ्यायचं। पालकाच्या पानांची चाट बनवण्यासाठी इथे आता बॅटर व्यवस्थित तयार आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आवडीनुसार। आता इथे पालकाची पानं एक अशी डिप करायची त्या बॅटरमध्ये आणि एक्स्ट्राचं जे लिक्विड आहे किंवा बॅटर आहे ते बाजूला करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये मीडियम आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं। तर लक्षात ठेवायचं की याला जास्त बॅटर लावायचं नाहीये, नाहीतर ते पीठ जास्त लागतं आणि पानं अशी कुरकुरीत होत नाहीत। म्हणून त्याला हलकंसं असं बॅटरचं एक थर असला आणि छान गरम तेलामध्ये छान तळले ना हे पानं तर छान कुरकुरीत होतात। तर तुम्ही बघू शकतात। तर तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि मीडियम आच ठेवायची आणि छान कुरकुरीत होईपर्यंत पालकाची पानं तळून घ्यायची आहेत। तुम्ही या पालकाची भाजी किंवा पालकाची पानं छान तळून घेतली तर त्याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, छान कुरकुरीत आहे आणि आवाजही तुम्ही खणखण असा छान ऐकला असेलच। तर मस्तपैकी अशी पालकाची पानं कुरकुरीत अशी तळून झालेली आहेत। आता आपण चाटचं सर्विंग करूयात, एक प्लेट बनवूयात। तर चाट बनवण्यासाठी इथे मी घट्ट दही घेतलेलं आहे आणि एका भांड्यात काढून घेतले। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकू शकतात आपण आपल्या आवडीनुसार। थोडंसं पाणी टाकून फेटून घ्यायचं। हे जास्त पातळ ठेवायचं नाही, मीडियम थिक ठेवायचं आहे आणि साखरसुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करा। पण गोड, आंबट, तिखट अशी छान चव मिक्स छान लागते टेस्ट याची। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। छान दही फेटून घ्यायचं आहे। गोड दही बनवून झालेलं आहे। आता इथे हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी माझ्याकडे ऑलरेडी तयारच होती। मी आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यातूनच ही चटणी उरलेली आहे, तीच मी व्हिडिओमध्ये यूज करत आहे। तर इथे मी आता पालकचे काही पत्ते आपण जे तळून घेतले ते एका प्लेटमध्ये, सर्विंग प्लेटमध्ये घेतलेले आहेत। आता त्यावरती सर्व एक जिन्नस थरावरती असे मांडून घ्यायचे आहेत आणि आपली चाटचा प्रकार बनवायचा आहे। तर इथे सर्वात प्रथम आपण इथे दही टाकतो आहे। तर हे सर्व जे जिन्नस आहेत ना, म्हणजे जसं चिंचेची चटणी, हिरवी चटणी, दही, हे आपल्या आपल्या चवीनुसार, आवडीनुसार तुम्ही कमी अधिक वापरू शकतात। तर इथे मी एक एक थर टाकते आहे। चिंचेची चटणी, दही, हिरवी चटणी, तसंच चाट मसाला, आमचूरची पावडर, सुंठ पावडर,
तसंच धने, जिरे आणि बडीशोपची आपण जी क्रश केलेली आहे ते जाडसर भरडा आहे तो टाकायचा, थोडे चाट पावडर टाकायची आणि सैंधव मीठ टाकायचं आणि छान असं सर्व करायचं. तुमच्याकडे डाळिंबचे दाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात, बारीक शेव टाकू शकतात. आपल्याला हव्या त्या पद्धतीने तुम्ही याची सजावट करू शकतात आणि चवीनुसार तुम्ही खाऊ शकतात. काय मग मंडळी, ही डिश बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही? तर चला मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, किंवा तुम्ही याआधी ट्राय केली असेल तर तुम्ही नक्की त्याचा रिप्लाय देऊ शकतात, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नेहमी भेट देत राहा आणि बेल आयकॉन प्रेस केलं म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एन्जॉय. थँक्यू.